एक प्रकारे या मतदारसंघाला कलंक आहे. त्याचप्रमाणे आज जो लेखाजोखा प्रदर्शित होईल त्यामध्ये राणे कुटुंबियांच्या व्यतिरिक्त कुठलाही मजकूर नसेल. हे असले फालतू यांना मी जास्त महत्त्व देत नाही. कारण नितेश राणेंना किंवा नारायण राणेंना ह्यांना कळलंच नाही संसद म्हणजे काय नाही, लोक मतदारसंघाचा विकास म्हणजे काय. त्यांनी जरा डबल चष्मा लावून वाचावा आणि जर थोडंसं त्रास घ्यावेत. आणि स्वतःच्या वडील केंद्रीय नेत्यांनी त्या संसदेमध्ये किती वेळा तोंड उघडलं आणि ज्या वेळेला तोंड उघडलं ते त्यावेळेला कसे तोंड घशी पडले हे सुद्धा पाहावं. आणि खासदार विनायक राऊतांचा सुद्धा लेखाजोखा पाहावा. त्यांना काय कळणार आहे. निधीची टक्केवारी घेणाऱ्यांना टक्केवारी दिसते, निधी दिसणार नाही आहे. तुम्ही लेखाजोखा प्रसिद्ध केला. आजपासून लोकसभेचं रणशिंग फुंकलंय का? 100% रणशिंग फुंकलंच. आणि ते म्हणजे हातात मशाल घेऊन तोंडाने तुतारी फुंकण्याचं काम आघाडीची मंडळी करतील. आणि कमीत कमी 2.5 लाखाच्या मताधिक्याने आघाडीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून विनायक राऊतला निवडून देतील. हा निर्धार आघाडी आणि मतदारसंघातील मतदारांनी केलेला आहे. स्वतःच्या जो बंधू आहेत माजी खासदार, त्यांनी त्या गुहागरमध्ये तोंडाने काय घाण ओकली ती जर ऐक. म्हणजे सापापेक्षाही जो विखारी गरळ कशी भयानक असते ती एकदा कळेल. आज ठाकरेंच्या विमानातून अमृता फडणवीस यांनी प्रवास केलाय. काय पुन्हा ठाकरे आणि फडणवीस एकत्र? हे ते शासकीय विमान होतं, त्यामध्ये सगळे पॅसेंजर बसतात, तसं ते बसले असतील. मी सांगितलेलं आहे या निवडणुकीमध्ये गद्दार गटाने उतरावं, धनशक्तीने उतरावं किंवा भाजपने उतरावं. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल. आणि जनशक्तीचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. तो विरोधी धनशक्तीचा उमेदवार असेल त्याचा 2.5 लाखाच्या मताधिक्याने पराभव करणार म्हणजे करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.